मुंबई महापालिका हद्दीत तब्बल 164 अनधिकृत शाळा असल्याचं स्पष्ट झालंय। मुंबई महापालिकेने या अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे। मात्र या यादीत बऱ्याच शाळांशेजारी दुसरी शाळा नसल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे। दरम्यान सर्व नियम पूर्ण करणाऱ्या शाळांना परवानगीची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी दिली आहे। तर ज्या शाळांना परवानगी दिली जाऊ शकत नाही अशा शाळांमधील मुलांच्या भविष्याबाबत विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल असं त्या म्हणाल्या। ज्या शाळा आरटीईच्या नियमानुसार रेग्युलराइज होऊ शकत नाही, परंतु तिथं त्या मुलांना शाळेमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही, कारण जवळपास तिथे शाळा नाही, अशा शाळांच्या मुलांच्या बाबतीत काय करता येईल ह्याच्यासाठी मी ऑलरेडी शिक्षण विभागाला सांगितले की जवळपासची कुठली शाळा आहे तिथे आपल्याला या मुलांना नेता येऊ शकेल का, तसं पालकांशी बोलणं। तर याबाबत एक कारण थोडासा ह्युमॅनिटेरियन अप्रोच आपल्याला ठेवावा लागेल की मुलांना, आणि त्याचबरोबर कायदेशीर बाबी सुद्धा बघाव्या लागतील। तर ज्या रेग्युलरायझेबल शाळा आहेत त्या रेग्युलराइज करून घेणं, ज्या रेग्युलरायझेबल नाही आहे तिथे मुलांसाठी पर्यायी व्यवस्था करून मग त्या शाळा बंद करण्यासाठी काय कारवाई करण्यात येईल हे महापालिकेचा शिक्षण विभाग आणि शालेय शिक्षण विभाग यांच्या समन्वयातून आपल्याला काय करता येईल